सैफ अली खान थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत त्यांनी कधी आजपर्यंत मागणी केली नव्हती. जर का काही ठराविक कालावधीकरता गुन्हेगारी वाढली असेल तर अर्थातच त्यावेळेला पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हे अपेक्षित आहे आणि तीच दादांनी अपेक्षा व्यक्त केली असेल तर काही चुकीचं नाही. ग्राउंड लेवलला म्हणजे स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील किंवा अगदी स्ट्रीटवरती जे ड्रग कन्झ्युम केले जात आहे तिथे जरा जास्त अग्रेसिव्ह अजून कारवाई झाली पाहिजे. जे गुन्हे 2024ला ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती जवळपास 129 गुन्ह्यांची नोंद ही 2024 या वर्षामध्ये झालेली दिसते. परंतु ही जरा अजून मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, वाढली पाहिजे. ज्या वेळेला 4000 कोटीचं ड्रग जर का पुण्यामध्ये सापडत असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अर्थातच तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या मोठ्या शहरामध्ये होत असावं असं गृहीत धरून आपण कारवाई केली पाहिजे अशा सूचना ह्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आहेत आणि मी देखील आज इथे आज केलेल्या आहेत. आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना फ्री हँड पोलीस विभागाला द्यायला काही हरकत नाही, आपल्या अधिकाऱ्यांना द्यायला काही हरकत नाही असं मी CPGना देखील सांगितलेलं आहे. एकंदरीत 2024च्या तुलनेमध्ये पुणे शहरामध्ये नक्कीच गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये सुधारणा देखील दिसून येते. काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये सुधारणा आहे, काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच काही गुन्ह्यामध्ये वाढ होताना देखील दिसली आहे. परंतु एकंदरीत खून असतील किंवा अटेम्प्टेड मर्डर असतील ह्या बाबतीमध्ये चांगली सुधारणा 2023ला जर का आपण बघितलं तर 244 गुन्हे दाखल झाले होते आणि 2024ला 186 जवळपास 71 गुन्ह्यांचा तिथे आपल्याला स्लॅग दिसून येतोय. चांगलं परफॉर्मन्स पुणे पोलिसांकडून दिसून येते. एकंदरीत आज ही बैठक घेतलेली असताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. पुण्याची शहराची मोठी समस्या ही ट्रॅफिकच्या बाबतीमधली आहे. प्रचंड ट्रॅफिक कोंडी ही पुणे शहराच्या नागरिकांना सामोरं जावं लागतंय. त्या बाबतीमध्ये देखील शासन स्तरावरती काही प्रकल्प हे प्रलंबित आहेत. त्याचा देखील पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांकडे मी स्वतः प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण नक्कीच फरक ह्याच्यामध्ये कसा पाडता असा मी प्रयत्न करतोय. पुण्याच्या एकूण वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त करत असताना पुण्याच्या पोलीस प्रमुख कुठेतरी कमी पडतायत असं देखील वक्तव्य केलं होतं आणि एक प्रकारचा अल्टिमेटम त्यांनी पुण्याच्या पोलीस प्रमुखांना किंवा पोलीस आयुक्तांना दिला होता की विशिष्ट कालावधीमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला पुण्याचा माणूस बदलावा लागेल अशा आशयाचं विधान. म्हणजे अजितदादा का? अजितदादा. अच्छा. पुण्याचे वेगळे नाही, त्या बाबतीमध्ये मला दादाच्या काही स्टेटमेंट मी पाहिलं नव्हतं. परंतु बघा शेवटी आज लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर आम्हालाच द्यावं लागतं, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु आज मी आढावा घेतल्यानंतर जे आकडे आहेत ते मी आकडेवारी आपल्यासमोर मांडलेली आहे. जर का काही ठराविक कालावधीकरता गुन्हेगारी वाढली असेल तर अर्थातच त्यावेळेला पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हे अपेक्षित आहे आणि तीच दादांनी अपेक्षा व्यक्त केली असेल तर काही चुकीचं नाही. परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पोलीस प्रशासनच तिथे चुकीचं काम करते. दादांचं जे काही मार्गदर्शन पोलीस डिपार्टमेंट त्यांनी दिलं असेल त्याची अंमलबजावणी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट हे करेलच आणि जी काही ह्याच पोलीस प्रशासनाचा किंवा ह्याच पोलीस कमिशनरांच्या अंडरच जवळपास 4000 कोटीचं हे ड्रग देखील पकडलं गेलेलं आहे. देशामधली सर्वात मोठी कारवाई ही देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळे नक्कीच जिथे चुका होतील तिथे दादांसारख्या सिनियर लिडर्सचं मार्गदर्शन आवश्यक आहे. दोन्ही मुलांना आपण व्हीआयपीची सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाची एक कमिटी आहे. त्या कमिटीच्या समोर हा प्रस्ताव जातो किंवा जे काही ज्या ज्या व्यक्तींना थ्रेट्स आहेत ते त्या कमिटीसमोर डिस्कस होतं आणि थ्रेट किती सिव्हिअर आहे त्या अनुषंगाने त्या सिक्युरिटी दिल्या जातात. तो काही निर्णय कुठल्याही राजकारणी व्यक्तीचा किंवा मंत्र्याचा तो त्या कमिटीचा असतो.
कमिटीच्या समोर जर का असे काही बाबी आल्या असतील की त्यांना योग्य वाटलं सिक्युरिटी द्यायला म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिली असावी. सेफ पॉवरचे threat नंतर सेफ बालिकांना देखील threat आहे, त्याच्या मुलांना देखील threat आहे. सेफ बालिकांच्या मुलांना देखील threat आहे. त्यांना बी आता सिक्युरिटी पुरवणार का मग? नाही, सैफ अली खान थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत त्यांनी कधी आजपर्यंत मागणी केली नव्हती. जी घटना घडली मी काल देखील त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की हे फक्त एक चोरीचा प्रयत्न होता